खंडेश्वर तालुक्यातील एनस येथील शेतकरी प्रमोद दादाराव देशमुख मौजा एनस सर्वे नंबर 11-1 मध्ये ऑगस्ट 2022 मध्ये जुन्या कंपनीचे 5 HP चे सोलर पंप बसविले होते। काही MSCB च्या लाईटचा काही भरोसा नाही, कारण की लोक झोपले की लाईट येते आणि लोक झोपेतून उठल्याच्या आधी लाईट जाते, म्हणून त्यांनी आपल्या शेतात सोलर पंप लावण्याचा निर्णय घेतला। परंतु त्यांना आज जुन्या कंपनीचे सोलर लावून पश्चाताप व्हायला लागला, कारण सोलरचे 5 वर्षाचे इन्शुरन्स काढले असून कंपनीवाले वेळेवर सर्व्हिस देण्यास टाळाटाळ करतात। 6 जून 2024 रोजी वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनलचे 2 पॅनल उडाले होते व पॅनलच्या वायरी तुटून पडल्याने पंप बंद पडले। जवळपास 4 ते 5 महिने पंप बंद राहिले। त्यामुळे पाण्याअभावी खरीप हंगामातील त्यांच्या सोयाबीन पिकात घट झाली असून 4-5 महिन्यानंतर कंपनीकडून पॅनल लावण्यात आले। लगेच मोटर बंद पडल्याने रब्बी पीक कसे घेणार हा मोठा प्रश्न त्यांना पडला। 28 ऑक्टोबर 2024 रोजी मोटार बंद पडली अशा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर फोन करून तक्रार नोंदवली गेली, परंतु दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी आतापर्यंत मोटार लावण्यात आली नाही। कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करून फोन पण कोणी उचलायला तयार नाही। मेडा ऑफिसला वारंवार सूचना देऊन ही लक्ष घालायला तयार नाही। विहिरीला पाणी असून मोटार अभावी त्यांना कंपनीच्या सर्व्हिसमुळे व मेडा ऑफिसवाल्यांच्या हलगर्जीपणामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना रब्बी पिकाकरिता गव्हाचे पीक लागवणीला द्यावे लागले। तूर या पिकाला सोयाबीन काढणीनंतर पाण्याची आवश्यकता असते, ते पण त्या पिकाला मिळाले नाही। त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले। जर रब्बी हंगामात उभ्या पिकात काही प्रॉब्लेम आल्यास पूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही व अशा कंपनीच्या सर्व्हिस आणि मेडा ऑफिस कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे नक्कीच वाया जाणार असे त्यांनी सांगितले। माझ्या दोन्ही हंगामातील झालेल्या नुकसानीला जबाबदार जुना सोलर कंपनी आणि मेडा ऑफिस अमरावती येथील कर्मचारी आहे, असा आरोप शेतकरी प्रमोद देशमुख यांनी केला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।